आज की जय। हरी हरी पहिले नमन हो नमन गणपतीला 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 हे पहिले नमन हो नमन गणपतीला पहिले नमन हो नमन गणपतीला पहिले 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 नमन हो 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 नमन गणपतीला पहिले नमन गणपतीला गणपतीच्या त्या सारजेला उंदीर त्यांच्या सेवेला पहिले नमन हो नमन गणपतीला 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 पहिले 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 नमन हो 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 नमन गणपतीला श्रीरामाला दुसरे नमन माझे श्रीरामाला रामाच्या त्या सीतेला हनुमंत त्यांच्या सेवेला पहिले नमन हो नमन गणपतीला 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 हो नमन गणपतीला पहिले नमन हो नमन गणपतीला पहिले नमन गणपतीला पहिले नमन गणपतीला पहिले नमन गणपतीला 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 पहिले नमन 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 हो जय हो टाळी वाजवा पहिले नमन हो नमन गणपतीला पहिले नमन हो नमन गणपतीला पहिले नमन हो नमन गणपतीला तिसरे नमन माझे शंकराला शंकराच्या त्या पार्वतीला नंदी त्यांच्या सेवेला पहिले नमन हो नमन गणपतीला 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 नमन गणपतीला पहिले 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 नमन गणपतीला नमन हो नमन गणपतीला पहिले नमन हो नमन गणपतीला पहिले नमन हो नमन गणपतीला चौथे नमन माझे पाची पांडवाला
पांडवाच्या त्या द्रौपदीला श्रीकृष्ण त्यांच्या सेवेला पहिले नमन हो नमन गणपतीला 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 पहिले नमन गणपतीला पहिले नमन गणपतीला पहिले नमन गणपतीला पहिले नमन गणपतीला नमन हो नमन गणपतीला पहिले नमन हो नमन गणपतीला पहिले नमन हो नमन गणपतीला पहिले नमन हो नमन गणपतीला पाचवे नमन माझे पांडुरंगाला पाचवे नमन माझे पांडुरंगाला पांडुरंगाच्या त्या रुक्मिणीला पुंडलिक त्यांच्या सेवेला पहिले नमन हो नमन गणपतीला 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 पहिले 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 नमन हो नमन गणपतीला पहिले नमन हो नमन गणपतीला पहिले नमन हो नमन हो नमन गणपतीला आवाज झाला रे गणपती माझा नाचत आला आवाज झाला गणपती माझा नाचत झाला गणपती माझा नाचत आला झाला गणपती माझा नाचत आला आवाज झाला रे गणपती माझा नाचत आवाज झाला रे गणपती माझा नाचत झाला गणपती माझा नाचत आला झाला गणपती माझा नाचत आला हो गजानन गणपती महाराज की जय गजानन महाराज की जय आता जोशी वरा ऐका दादन अनुरायाचा जोशी वरा ऐका दादन हे आलो रायाचा दोषी होरा ऐका दादानो आलो रायाचा दोषी होरा ऐका दादानो तुमचे दिंडीचे कार्यकर्ते कोणी महाराज हे का कोणी काय वेगळा वा 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 काय नाव तुमचं पांडुरंग गोविंदा वाघ वा 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 आनंद आहे महाराज नाव गोविंदा आनंद झाला मग तुमचं मन मोकळं भरमाचं भोपळे चारी पायानं मोकळे तुमच्या घरात चार रंगाचे चार माणसं शिवळावर सांगते एक दोनत्यावर सांगता जाता तुमचा गुरु जर म्हणलं तर उंदरावाणी शेरी जर म्हणलं तर मांजरावाडी झाला हां तुम्ही बैलगाडीचं वाहन चालू नका मोटरसायकलचं वाहन चालवा याच्यात तुम्हाला बरकत येत आता हां तुमच्याहून 1000 गाड्या गेल्या तुम्हाला धक्का लागला नाही तुम्ही कुठे होते सांगू का पुलाखाली संडास करत होते खरं का खोटं हां म्हणून म्हणतो दादा तुमचं मन मोकळं भरमाचं भोपळ चारी पारं मोकळे तुमच्या घरात चार रंगाचे चार माणसं शिवाळावर चालतं जोताळ चालतं दादा बरं दादा तुमचा गुरु जर म्हणलं तर उंदराव आणि शेरी जर म्हणलं मांजराव दादा दादा तो हा विठ्ठल भरवा तो आम्हाला भरवा आम्हाला काहीतरी पाऊल करा भरवा दादा बरं दादा म्हणून म्हणतो दादा येथून पुढे भरी वहीनं भक्ती सुख जे आलं ना फेऱ्या चौऱ्याशीचा चुकीनं धन मक्काशी जाईना पहिले जवानपणात तुम्ही वारी केली नाही दादा आहे ना आता दात पहिले चावत नाही म्हणून निघले आहे ना वा 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 हां आता तरी नाथ महाराज म्हणता बाबा दात बी पडले तरी वारी करा नाथ महाराजाची करा पांडुरंग परमात्माची करा नाथ महाराजाची करा गजानन महाराजाची करा शेईबाबाची करा पण कसं नाथ महाराजांना पुढा विचार सांगितला येथून पुढे बरे होईन भक्ती सुख जोगे वाढणार फेरा चौऱ्याशीचा चुकीनं धन मोक्काशी आलो रायाचा जोशी वरा ऐका दादा आलो रायाचा जोशी वरा ऐका दादा हो आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो आलो ऐका दादा वरा ऐका दादा वरा ऐका दादा आलो रायाचा जोशी वरा ऐका दादा आलो रायाचा जोशी वरा ऐका दादा
दादांनो हो आलोरायाचा दोषी होरा ऐका दादांनो आलोरायाचा दोषी होरा ऐका दादांनो महाराज काय योग्य आहे. पहिले बी एका दिंडीत आलो आम्ही गोदरीच्या इथे भारोड झाली कीर्तन झालं हा इथंच गोदीच्या दिंडीमध्ये आलतो आम्ही हा सर्वजण काढतात ते गोदरीवाले काय भाग्य आहे. भाग्य उजाळले ते अवघी चिंता वारली मनाची पाटील देहे गावाचा दादा करुणाल था बायको नवऱ्याची नव्हती आणि नवरा बायकोचा नव्हता मुलगा मायचा नव्हता आणि माय मुलाची नव्हती माझा काय योग आलता पण त्याच्यातून आपण वाचलो किती भाग्यवान आहे वाचलो म्हणून गजानन महाराजाच्या दिंडीत आलो दादा हा भाग्यवान आहे आपण जेवढी मंडळी आली भाग्यवान आहे आपण त्या करोनाच्या याच्यातून हवेतून वाचलो दादा म्हणून नाथ महाराजांना लिहून ठेवले मनाजी पाटील देहे गावाचा विश्वास धरू नका त्याचा अरे घात करीन नेमाचा गळा पाडीन फाशी किती जणाला फाशीत नेलं दादा हा अहो त्यांची मौत सुद्धा घरी आली नाही महाराज दोषी होरा ऐका दादांनो आलोरायाचा दोषी होरा ऐका दादांनो ऐका दादांनो ऐका दादांनो ऐका दादांनो हो ऐका दादांनो अरे आलो रायाचा दोषी बरा ऐका दादांनो ऐका दादांनो हो आलोरायाचा दोषी होरा ऐका दादांनो आलोरायाचा दोषी होरा ऐका दादांनो वासना बायको शेजारी ना दिंडीमध्ये वासना खराब होऊ देऊ नका कोणाची अंडरपॅन्ट चोरू नका कोणाचा परकोर घेऊ नका कोणाची साडी घेऊ नका हा ती वासना काढून वारी करा नाथ महाराज सांगतात की बाबा आपण वारीला आलो कोणाचे पैसे पडले असेल परत द्या त्याला म्हणत्या वासना हा जय गजानन. जगडा कुठील मोठ्या दारून काही काही बाया झोपावून भांडत्या झोपावून हा झोपले माई जागा होती इथं उठ इथून कशी आली तू कुठली तू अहो दिंडीतलीच आहे माय मावशी आहे बहीण आहे हा हे सरण्याकरता हे शिकण्याकरता दिंडी आहे हा काही काही बाया तर भांडतच राहते बा आम्ही ने 4 बाया बाई अशा भांडल्या की मी म्हणलं या भांडकूळ झाडच कसं काय आल्या बरं आमच्या मागून आल्या त्या आम्ही ते तुळशी याला गेलो ना पारायणला पंढरपूरला अहो त्याचे भांडणंच जाग्याहून खायाहून कशाहून बी महाराज घरी आपण चांगलं खातो पण भगवंताच्या नामचिंतनात आनंद घेण्यासाठी आपण इकडे आलो श्रीमंत सगळेच आहे आपण पण नाथ आपल्या गजानन महाराजांना हातावर भाकरी खाल्ल्या महाराज त्याची आठवण आहे आणि त्याचा हा जिव्हाळा आहे महाराज गजानन महाराजाचा हां महाराज त्यानं हातावर खाल्ली म्हणून लोक वारी करतात वारी हां आणि आपल्याला जसं कमी पडलं की हां इथे असं झालं इथे तसं झालं अहो आखी ना गोड मानून या हां वाचा बायकोच्या दारीनं जगला कुठे मोठ्या दारून तिच्या पायी नागवण ती घर बुडविसी आणि आलो रायाचा दोषी वरा ऐका दादांनो आलो रायाचा दोषी वरा ऐका दादांनो हे आलोरायाचा दोषी होरा ऐका दादांनो आलोरायाचा दोषी होरा ऐका दादांनो दादांनो वरा ऐका दादांनो वरा ऐका दादांनो आलो रायाचा दोषी वरा ऐका दादांनो आलो रायाचा दोषी वरा ऐका दादांनो हे आलोरायाचा दोषी होरा ऐका दादांनो आलोरायाचा दोषी होरा ऐका दादांनो नाथ महाराज म्हणतात बाबा तुम्ही जर कुठे गेले तर कोणाला हात दाखवू नका आपण हात दाखवतो कोणाला जे रोडवर बसला असतो त्याचा विचार करा की तो कसा काय बसला सट्टा पत्ता दारू खेळून नंगाट होऊन कंगाल होऊन आणि तो रोडवर बसतो आणि आपला हात पाहतो अरे तोच कंगाल झाला तर आपलं बरं होईन का मग नाथ महाराज म्हणता हात कोणाला दाखवा हात कोणाला दाखवा दाखवा हा कसे दाखवा हात वर करा कसे दाखवा असे कसे दाखवा कसे दाखवा नाथ संताला हात दाखवा
पण कंगाल असलं त्याला हात दाखवू नका. अहो ह्या संताच्या दोन जर हात वर केले तर कल्याण होईल. कल्याण होईल आपलं कल्याण. आणि कल्याण होतं महाराज. संतापुढे हात वर करा, पण भोरा दाखवणारा पाहणाऱ्याला हात दाखवू नका. म्हणून नाथ महाराज शेवटच्या चरणात सांगता, एका जनार्दनी कंगाल दोषी ओरा सांगतो संत लोकासी. अरे जा अरे दास शरण सद्गुरुसी फेला चुकू आपला 84. आणि आलो रायचा दोषी वरा ऐका दादन. आलो रायचा दोषी वरा ऐका दादन. हे आलो रायाचा दोषी होरा ऐका दादानो. आलो रायाचा दोषी होरा ऐका दादानो. ऐका दादन. वरा ऐका दादन. वरा ऐका दादन. आलो रायचा दोषी वरा ऐका दादन. आलो रायचा दोषी वरा ऐका दादन. हे आलो रायाचा दोषी होरा ऐका दादानो. आलो रायाचा दोषी होरा ऐका दादानो. कोणी आपले संस्थातर्फे गजानन बाबाच्या कृपेने जोडी धरण्यात येते. सर्वांनी आपल्या परीनं काय जे दान करत असलं तर देवाला दान करावं. सर्व मावल्याने उठून वाल सावंगी दिंडीतील सर्व वारकऱ्यांना एक सूचना आहे. या ठिकाणी सर्वांना माहिती आहे, तुम्ही काही नवीन नाही आहे, परंतु आम्ही कधीच कोणाला या ठिकाणी या मंदिरासाठी कधीच काही आजपर्यंत मागलं नाही. याच्या पुढे सुद्धा गजानन महाराजच्या कृपेनं मागण्याची वेळ येत नाही. परंतु ज्ञानेश्वर भाऊ दिंडी प्रमुख यांनी सूचना केली की आमच्यातर्फे तुम्ही बोला, म्हणून मी आपल्यासमोर एक विषय मांडत आहे. दरवेळेस कारण की या मंदिरासाठी या वालसावंगी गावातून सर्वात मोठं खूप मोठं योगदान लाभलेलं आहे. तसंही जेवढ्याही पालख्या आपल्या या मंदिरावर येतात, या सर्व पालख्यांनी आम्हाला स्वतः बोलावून या मंदिराच्या बांधकामासाठी स्वतःहून प्रत्येक घरातून योगदान दिलेलं आहे. पण ज्या ज्या वेळेस या पालख्या येतात त्या त्यावेळेस या वालसावंगी दिंडीचा एक उपक्रम आहे की आपण यथाशक्ती कोणाला आग्रह न करता त्यांच्या उपक्रमानुसार मी हे आपल्याला या समोर सांगत आहे की जे आपण हुंडी म्हणून करत असतो आणि ते हुंडी कोणाला आग्रह नाही, कोणं टाकलं पाहिजे अशी अपेक्षा नाही आहे. ज्याची जे इच्छा असेल ते यथाशक्ती आपण या हुंडीमध्ये टाकू शकता. या हुंडी हे सर्व या महाप्रसादासाठी आम्ही याचा वापर करतो. परंतु एक लक्षात ठेवा की पुनश्च सर्वांना माफी मागून बोलतो की आमचं हे नाही सांगणं, हे सांगणं आहे तुमच्या दिंडी प्रमुखाचं. वालसावंगीचे ज्ञानेश्वर भाऊ यांनी मला सूचना केली, त्यानुसार कोणी बोलणारं सांगणारं नसल्यामुळे मी हा माईक घेऊन ज्ञानेश्वर भाऊच्या रूपाने या ठिकाणी आपल्या समोर मांडत आहे. बाई नशिबी पडला बाई जोगड बाई बाई हा जोगा बापाई नसीबी पडला बाई हा जोगा बापाई. नसीबी पडला बाई हा जोगड बाई. नसीबी पडला बाई हा जोगड बाई. जोगड बाई हा जोगड बाई जोगड बाई हा जोगड बाई. जोगड बाई हा जोगड बाई जोगड बाई हा जोगड बाई. नसीबी पडला बाई हा जोगड बाई. नसीबी पडला बाई हा जोगड बाई. पहा आमचे महाराज, आमच्या महाराजाला असं गरम पाणी पाहता रस्त्यानं का तुम्हाला पाहता सोय नाही आहे की नाही. आंघोळ केली का अंग मोकळं होऊन जातं माणसाचं. नवीन आपल्याला उत्साह येतो, सकाळी उठलं का आंघोळ झाली का असं वाटतं फ्रेश होतं माणूस आहे की नाही. आमच्या महाराजाला मी गरम पाणी करते पण ऐकत नाही. ते काय करते माहिती का तुम्हाला, आमचा महादेव अरे उन्ह पाणी अंघोळीला उन्ह पाणी अंघोळीला
आमचे महादेव काय करत्या ये गंगेवर जाऊन नाय हा जोगड्या बाई गंगेवर जाऊन नाय हा जोगड्या बाई गंगेवर जाऊन न्हाय हा दोघड बाई गंगेवर जाऊन न्हाय हा दोघड बाई जोगड्या बाई हा जोगड्या बाई जोगड बाई हा जोगड बाई जोगड्या बाई हा जोगड्या बाई जोगड बाई हा जोगड बाई नसेबी पडला बाई हा जोगड्या बाई नसेबी पडला बाई हा जोगड्या बाई नसीबी पडला बाई हा जोगड बाई नसीबी पडला बाई हा जोगड बाई बाई माझ्या वडिलांना पा आमच्या महाराजाला मुर्डीशेरचे बाबाचे मित्र आहे बरं का ये मुर्डीशेरलाच होते तिकडे ते पण मी म्हटलं चला इकडं परमार्थामध्ये गजानन बाबाच्या दिंडीमध्ये इतकी सोय आहे म्हणलं बाप्पा रस्त्यानं काय चालायची काय मजा आहे परमार्थामध्ये हा कायची घरच्याची काही ताण नाही घ्यायचा आरामशीर खाऊ राहिले तुम्ही फक्त परमार्थ करा आणि लेकरायला वळणं लावा बरं का दुनियाले खराब झाली बरं बाई आता मायनं परमार्थ केला का लेकराला बरोबर हातात चालतात ते लेकर हातात आले रस्त्याने चालताना ते त्यांना माहिती आहे का हे आपल्याला हे भजन केल्याशिवाय गतीने आता आपली आईच परमार्थ आहे ना तर माय पायती नितीन मुतीन याचे कार्यक्रम पाहते टी व्हीवर हे टी व्हीवर पाहायचे नाही गर्भारपणामध्ये काही गीता वाचायची काही भगत वाचायचं आपलं काही परमार्थ करायचा तरी लेकरं चांगले येते हो बाई नंतर काय येते लेकराचं काही खरं नाही बरं का आता का पुढ्या काही करते ते पोरं लेकराला आणायचं शेगावला चाल बाळा शेगावला चाल आपण आम्ही कमीच कमी माझ्या 25 वाऱ्या झाल्या पंढरपूरच्या तुकाराम महाराजाकडून 12 झाल्या आमच्या आणि इकडून माऊलीकडून चालतो पहा आम्ही आमच्या घरातले 4 माणसं परमार्थामध्ये दिंडीत आम्ही घरचं पाहत नाही खुद भगवंता पाहून घेतो अहो बाई हे लेकराला वळण लावणं फक्त आपल्या हातात आहे माणसाच्या हातात नाही माणूस कमवून आणतो आणि आपण लेकराला वळण लावले आपल्या हातात हां त्यांना लेकराला वळण लावायचं हां कशी काय ना माळ आतापासूनच त्यांच्या बारादी आपण नाव ठेवतो त्या दिवशी लेकराच्या गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे त्याला बरोबर कळतं का आपण परमार्थामध्ये आईनं मोठ्यापणी मग आपल्या लहानपणी घातली 5च्या दिवशी कोण येतं सटी टाकाली ती ते म्हणते अरे माळकरी रे याला वेगळा वळणाला जाऊ नका देऊ तर 5च्या दिवशी आमच्या मुलाला परकाश महाराजाला महाराज लोकायला विचारून घ्या मी अंगुठी बहादुरी काहीच येत नाही मला ती भगवंताची काही लीला आहे हे ताल सोरखवतो मला फक्त मी काही अशी मोठी महाराजीन बहिणीवर बाई पण मला ह्या परमार्थ कळतो माझ्या लेकराला सुद्धा कळाला कीर्तनकार आहे माझा मुलगा एक गायनचारी आहे दत्ता महाराज बोराडे तुम्ही ऐकून असन आपले शिल्लोडचे लेकरायला लगेच सगळं असं व्यवस्थिशीर शेत्या बाड्या ज्यादा कमायचे नाही त्याला आयतं कमवून ठेवलं का त्याला चरबी येते चरबी आई वडिलांना कमवून ठेवले काय कमी आम्हाला आमचे आई बाबा ते कमवणार ना पण तुम्ही त्याला कमवून ते तुम्ही असं म्हणू नका त्याला कामाचीच काही गरज नाही पडू द्यायची असं करू नका बरं का हां अरे रेशमी धोतरण्यास याला रेशमी धोतरण्यास याला आमचे महादेव काय करत्या काय कमी होते त्याच्याकडं पण ते काय करायचे लंगोटी लावून राये हा जोगड्या बाई लंगोटी लावून राये हा जोगड्या बाई लंगोटी लावून राय हा जोगड बाई लंगोटी लावून राय हा जोगड बाई जोगड्या बाई हा जोगड्या बाई जोगड बाई हा जोगड बाई जोगड्या बाई हा जोगड्या बाई जोगड बाई हा जोगड बाई नसेबी पडला बाई हा जोगड्या बाई नसेबी पडला बाई हा जोगड्या बाई नसीबी पडला बाई हा जोगड बाई नसीबी पडला बाई हा जोगड बाई आता दिंडीमध्ये सकाळी उठलं अष्टगण बुक्का लावाचा तुम्ही वारकरी दिसशान तुम्ही बरं का कोणी बी जय हरी म्हणून तुम्हाला माऊली चहा घ्या तुम्ही कधी कपड्याला तुमच्या 50 एकरात पेरतो आणि आपण आदाब म्हणा का सलाम म्हणा हिंदू आहे का मुसलमान आहे आपल्याला काहीच कळून नाही राहिलं कारण की आपण कपड्याला गंध लावत नाही कपड्याला गंध लावायचं सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर कोणी तसंच राहायचं नाही आपल्याला त्याच्यावर कळतं मुस्लिम आहे का हिंदू आहे का कोण आहे म्हणून आपल्या कपड्याला राहत नाही काही
तिकडं जातो उचाका पाचाक्या करायला ते ध्यान राहत नाही, मला ध्यान नाही राहिलं. खायचं बरं ध्यान राहिलं तुला. बाईनं एक दिवस कुकू लावू नका देऊ तुमच्या नावाचा. हो तो नवरा मेला का मग तेच तिला म्हणत्या. आणि मग तिनं तुम्ही कधी नाही लावला. ती म्हण कहो मया आज तुमची बायको मेली का असे म्हणते ना तुम्ही म्हणशान का. बाई कधी म्हणणार नाही. बिगर कपड्याचं गंध कुंकू लावल्याशिवाय सवाशीन जेवण करत नाही. पा आमची सवाशीन पा मायला आमच्या. हो तुम्ही काय करायचं. आमचे महाराज काय करायचं आहे. अष्टगंध लावयाला अष्टगंध लावयाला महादेव काय करायचे. मसमच रावून राये हा जोगडबाई भस्मच लावून राये हा जोगडबाई बस बस लावून राय हा जोगणबाई बस बस लावून राय हा जोगणबाई जोगडबाई हा जोगडबाई जोगणबाई हा जोगणबाई जोगडबाई हा जोगडबाई जोगणबाई हा जोगणबाई पडला बाई हा जोगडबाई नसीब पडला बाई हा जोगडबाई लक्ष्मी पडला बाई हा जोगणबाई नसीबी पडला बाई हा जोगणबाई तुम्हाला रस्त्यानं पोळ्या लाटाची गरज नाही. चला चला माऊली हात बसा जेवायला. तसं आमचं महादेवाचं होतं. पुरणपोळी भोजनाला रोजचा निवद आहे पुरणपोळीचा बरं का. माझ्या पांडुरंगाला रोजचा निवद आहे. महादेव पांडुरंग सगळा एकच अवतार आहे. ते फक्त नावं अलग अलग ठेवण्यात आले का हे याला हे त्याला. भजन बाई आपले वारकरी लोक ते काय करायचं आहे मग. पुरणपोळी भोजनाला आमचे महादेव काय करे. हे वनाचे वनफळ खाये हा जोगडबाई वनाचे वनफळ खाये हा जोगडबाई वनाचे वनफळ खाय हा जोगणबाई वनाचे वनफळ खाय हा जोगणबाई जोगडबाई जोगणबाई हा जोगणबाई हा जोगडबाई जोगणबाई हा जोगणबाई नसीब पडला बाई हा जोगडबाई नसीब पडला बाई हा जोगडबाई नसीबी पडला बाई हा जोगणबाई नसीबी पडला बाई हा जोगणबाई नंदीचं वान बसयाला पहा. एखादा माणसाला कोणाची सोयरीक झाली तिथं बोट घालत त्याच्या घरी काय उरलं भिकारी दे. त्याचे पोरं असेचे पहा. आणि त्याचं चांगलं असलं आणि यानं असे बोट घातले ना तर तुम्हाला पहा लक्षात काय होतं. हा मराच्या टायमाला त्याला देवा देवा येत नाही. ते मर्रा मर्रा म्हणतं. हा ते पोत्याला असं ते मरेनी ती म्हातार त्या लेकायनं काय केलं म्हणे. हा म्हाताऱ्याला असे पोत वर बांधलं कडीला आणि म्हणे असे दाणे गळले ना तर हे म्हातारं म्हणे शिवा शिवा तरी म्हणे महादेवाचं नाव घेईन म्हणे शिवा 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 म्हणन म्हणे. हे काय म्हणतं म्हातारं याला या अशी कामं करेल होते ते देव नाही त्याला. तू एकदा तरी देवाचं नाव घे म्हणे तुला हातपाय खोराचं काम पडणार नाही म्हणे. ते म्हातारं असं म्हणे. त्या म्हाताऱ्याला काय केलं त्या लेकायनं ते पोतं बांधलं दाणे गळण हे शिवा शिवा म्हणत ते शिवा नाही म्हणा जाय ते. याला टाका द्या याला टाका द्या याला टाका द्या. त्याला शिवाय शिवाय याय नाही. खरं मावले बिचारे व खरं धन्य आहे तुमची. सकाळी तुम्ही 5 वाजेपासून तर रात्री 10 वाजे लोक जागी राहत्या. तमत नाही थकत नाही. तुम्ही खरंच सत्य आहे बरं बाई. हो खरंच सत्य आहे. हे सारा संसार बाईच्या पाठीमागं आहे. बाईच्या मागं तो महादेव भोळा येतो. करम तर करम नाही करम बायको आनंद बिन करम बिन त्याला खाऊ बी घालतील. कव शिकाले जेवून घ्या हात धुवा. ही कधी सकाळपासून उठेल राहते म्हणणार नाही जेवण कर. हां बाया खाते राहत्या आम्ही खा. आणि हे भजे खात्या हाटीले आहे लागी. हां सकाळी पहा बाईची तुम्हाला सांगते शिल्लोडमध्ये सकाळी 7-8 वाजेला कमीच कमी म्हणलं कोणती हॉटेल रिकामी नाही अक्का. इतके भजे आणि ते ठोकळा याच्या जिबीला. घरी आलं का हां काय भाजी केली तू. भाजी बरोबरच नाही. याला ती कढाई घाशील राहत नाही तिथं. हां माश्या ते पडेल राहतं त्याला ते चवदार लागतं. त्याला आदत आहे ना ती आदत आहे. आता गजानन बाबाच्या
तिथं गेले सगळं दान करा तिथं का आम्ही अशी वस्तू काही घेणार नाही. मरू राहिले लेकरं पिऊ पिऊ लोकांच्या लेकीबाळीची धुळदाणी उरायली. आणि आता पहा तुम्ही महाराज लोकायलाच पोरी देणारे ते रोज लगे हिंडून फिरून काही गवायना आणि ते नाव घेईन देवाचं नाव. आणि तुम्हाला सांगते मी पोरगी लागणार आली नाही आणि तुमच्या घरी शेती का आणि तुमच्या घरी नोकरी का आणि तुमच्या घरी काय आहे ते पाहू नका. रोज कमाई करून खाईन पण बायकोला जीव लावीन देऊ. याच्या गजी मरणाचं राहीन याला फालतू लाईन लागन ना. तुम्ही ती इस्टेट बी काही कामाची नाही तुमची. किती महिला रडू राहिल्या काही काही लेकीचं करायला गेल्या चांगलं ना वाईट झालं तसं करू नका मावले हो तुम्ही बरं का. अरे नंदीचं वान बसयाला नंदीचं वान बसयाला आमचे महादेव पुढं काडीने केली कोणाचं चांगलं केलं. ते एका बाई म्हणे अहो बाई मावशी ती रोज नित्यने आम्हाला देवाला आंघोळ घालायची बेल वायाची रोजची का मूठ तिळाची मूठ रोजची न्यायची. माझं तिळतिळ आयुष्य देवा भगवंता तू वाढू दे आमच्या घराचा संसाराचा चांगलं चालू दे. तिला अशी एवढी मोठी डब्बी दिली काय याची ती म्हणे देवा मला काहीच नको पण मग आम्हाला सगळ्याला व्यवस्थित शिटव बाबा काही दुखणं बाकणं पाठवू नको आमच्याकडं. तुला काय लागलं म्हणे तर मागून घे म्हणे पण मी तुला देतो म्हणे. आता ही बाई म्हणे काही लागत नाही पण देव म्हणे तुला आज काय लागतं तर मागून घे. देवानं बलजबरी दिली एवढी मोठी सोन्याची डब्बी दिली अशी मधी मुंदी घरची गरीब. मग त्यानं काय केलं हिनं घरी आली दर्शन घेतलं कोणाला दाखवलं नाही. एक मुंदी काढली त्याच्यातली का दुसरी मुंदी उभीच एक मुंदी काढली का दुसरी अशी भोळ्या देवानं देऊन टाकलं तिला. देऊन टाकलं तर त्या मुंद्या इतक्या झाल्या रोजची मुंदी मोडायची रोजची मुंदी मोडायची. असं घर गाड्या ते सगळं बंगले. भाई आत्ताच तर ही परमार्थाला भिकारी नव्हती बाई कामाला जात होती लोकायच्या देवदेव करत होती म्हणे इचकोच काय सणसणलं. ती एक अशी होती चाटगी बाई तुमचं लय सुधारलं कस काय म्हणे तुमचं. ते म्हणे बाई काही नाही म्हणे आमचं काहीच नाही म्हणे. महादेवानं मला काय द्यायचंही देऊन टाकलं. सांग म्हणे काय दिलं तर सांग सांग तिला. मग तिने ती बी नवऱ्याला म्हणते जा देवाला मागा म्हणे. त्यानं त्याला एवढा मोठा डब्बा वाजता रंकायच्या त्याच्यामध्ये भरून. ही घरी आली म्हणे माय तिला तिने एवढी डब्बी दिली माय नवऱ्याला एवढा मोठा डब्बा द्याला म्हणे. बायाला बोलवलं हळदी कुंकाला आणि ते त्याचं स्वागत केलं आणि काढलं उकरलं. सगळ्या बायाचे टकले केले त्या वाजताऱ्या रंकायचे. हां तसं करू नका बरं का. जे मनात येते भगवंताचं करत राहायचं. नंदीचं वान बसयाला नंदीचं वान बसयाला हे कैलाची जाऊन राये जोगड बाई कैलाची जाऊन राये जोगड बाई रावण राय हा दोघड पाय कैलासी जाऊन राय हा दोघड पाय जोगड बाई हा जोगड बाई दोघड पाय हा दोघड पाय जोगड बाई हा जोगड बाई दोघड पाय हा दोघड पाय नसीब पडला बाई हा जोगड बाई नसीब पडला बाई हा जोगड बाई नसीबी पडला बाय हा दोघड बाय नसीबी पडला बाय हा दोघड बाय भानुदास एकना सेकना भानुदास एकना भानुदास सेकना भानुदास एकना भानुदास सेकना भानुदास सेकना भानुदास सेकना 2 मिनिटं. परवा दिंडीमध्ये आली बाई मी काही वाढा माय भाकर माय पैसे वाढवाय कधी दान केलं बाई तुझं कल्याण होईल. हां वाढय माय हे काय पायती माय टिळीमाळ वाढ माय गरम गरम भात वरून तुपाची धार वाढ बाई वाढ माय काय हसती माय महाराजीन बाई. हां आमचे प्रकाश महाराज मवळकर ले हसिते शिवाजी महाराज गुम्मीकर हां यांची बी दिंडी मांग होती बरं का मागच्या याला आहे ना. हां त्यानं बोलवलं होतं पण यानं काही झालं
पाचाची 50 होतीन, याला मांडवावर जाईन 2 हाताचे 4 हात होतीन, 4चे 8 होतीन, 8चे 16 होतीन, 16चे 32 होतीन, 32चे 64 होतीन. येल मांडवावर जाईन, मांडवाला वज होईन, तरी तुला पोरं होतच राहीन भाऊ. वाढ माय तुला गुरकुंड होईल, वाढ बाबा वाढ माय. हे काय पायती माय ठिळमिळ चष्म्यावाली आई वाढ ना, वाढ माय. हा तो मला माहिती तू इतकी चिकट येतोय ना, आताला सुद्धा पैसे देत नाही तू. हां वाढ माय. यांकडे कतडी नंतर जागेवर येतील, नंतर जागेवर द्या. तिथं आल्यावर द्या. तिथं खाली आल्यावर द्या. खाली आल्यावर द्या. माझी सोबतीने येऊ राहिली आता. आम्ही दोघी जणी गावोगावी जातो बाई. हा पोता इकाला, मणी इकाला. हा बया तुला चाल ग गंगू. तिला 2 नावे शंपडे. हा गंगू नावाना लग्न निघलं नव्हतं, शंपडी ठुलं म्हणून लग्न निघलं होतं. हॅलो हरिओम हरिओम हरी हाय. काळी पोद गे मणी गे दामन गे माय. हे गंगूबाई व जनाबाई व रुक्माबाई व बाकर वाड वाडे माय वाडे माय वाडवे काकू. हरी ओके सारी फने ग मैना काळी पोहत मनी गे. केसारी फने ग मैना काळी पोहत मनी गे. केसारी फणी गमैना काळी पोत मणी घे. केसारी फणी गमैना काळी पोत मणी घे. केसारी फने ग मैना काळी पोहत मनी गे. केसारी फने ग मैना काळी पोहत मनी गे. केसारी फणी गमैना काळी पोत मणी घे. केसारी फणी गमैना काळी पोत मणी घे. काळी पोहत मनी गे. काळी पोत मणी घे. काळी पोहत मनी गे. काळी पोत मणी घे. घेना मा घेना मा. केसारी काळी पोहत मनी गे. केसारी फने ग मैना काळी पोहत मनी गे. केसारी फणे गमैना काळी पोत मणी घे. केसारी फणे गमैना काळी पोत मणी घे. येना पोटची नाड अहो बाई अशी कधी बाई भेटली तुम्हाला रस्त्यानं तुम्ही येरवाळी वाटी लावशान. नाही सवते बाई माया पुढं पळती. मी म्हातारी झाले, दम लागला मला जम्पर सापडलं नाही. नवऱ्याची बनीन घातली बाई हिच्या अगं मागं. माझ्या सोबतीनं बिस्किटच्या पुड्याला माझ्या मुन्नाबाईला 10 रुपये दिले बर का, बक्षीस बर का. हा अरे हाय जम्परवर तुझ्या काळ्या जाळ्या. झंपरवर तुझ्या काळ्या जाळ्या. तुझ्या सोन्याला घे माय बाळ्या. तुझ्या सोन्याला घे माय बाळ्या. तुझ्या सोन्याला घे माय बाळ्या. झंपरवर तुझ्या काळ्या जाळ्या. तुझ्या सोन्याला घे माय बाळ्या. तुझ्या सोन्याला घे माय बाळ्या. तुझ्या सोन्याला घे माय बाळ्या. घेना माय घेना माय.
ओ केसारे फणी गमैना काळी पोत मनी घे केसारी फणी गमैना काळी पोत मनी घे हो, कवाय ऐ, मी काय म्हणून राहिलो तुला काय म्हणून राहिली कोणाच्या पार्लर मध्ये गेलती हो तू अहो मी पार्लर मध्ये जात नाही, मला मेकअप करायला टाइम लागतो. नायाच्या घरी गेली कटिंग करून आली. हा नायाच्या घरी गेली बाई कटिंग करून आली मी. कटिंग करायला गेलती हा, मला मेकअप करायला टाइम नाही राहत. मेकअप करायला टाइम नाही नाही. काही करते मी म्हातारपणाला मेकअप हा, आता का पाहिलं चेहरा राहिला काय तवा मी फिरून लेबली लावते. तू आवडतच नाही बाई हा, तू आवडत नाही म्हणलं तू मी का हा अहो मी विठ्ठलाची बहीण आहे. हा? बाई विठ्ठलाची बहिणी पाय बाई हा लय हुशार आहे बाई बाय भांडण म्हणून कटिंग करून आली ती केसा धरीन हाणन म्हणून सगळ्या मावल्या आहे हा. ना, मावश्या पोरीच्या काही आत्या सगळ्या जाय ना मग ना जायला भेटून या ना जाय ना खाली दुधासाठी जाय वा माय खाली तिकडं अरे हाय घाई नको करू थांब ग जरा अगं घाई नको करू थांब ग जरा आणि गोधाड्या शिवायला घे माय दोरा गोदाड्या शिवाला घे माय दोरा गोदाड्या शिवाला घे माय दोरा थांब ग जरा गोधाड्या शिवायला घे माय दोरा गोदाड्या शिवाला घे माय दोरा गोदाड्या शिवाला घे माय दोरा माय घे ना माय घे ना माय घे ना माय केसारी बने गमैना काळे पोत मनी केसारी बने गमैना काळे पोत मनी केसारी फणी गमैना काळे पोत मनी घे बाबा तुम्ही 10-5 रुपये दान दिले आम्हाला आमचे पैसे असे बेवड्याच्या घरात आणि अशा कुठं जाणार नाही आमचे पैसे हे मुलगा आळंदीला टाकलाय प्रकाश महाराजाला हे कृष्ण महाराज आपले हे आमच्याबरोबर कार्यक्रमाला राहते पहा हे एक एक बोल बसायला त्याला महिना लागत हो बाई लेकराचं आयुष्य गेलं तिथं त्यांचा अर्धा संसार तिथं झाला त्यांचा 25 वर्षाचं लेकरू उस्तर घरी येत नाही तुमच्या सायकल्यानं दिले म्हणून पोरं आपले आता शिकले स्वस्ते आमचे. महाराज झाले हे आपले शिकले तर इकडे याच्या दुकानात चालल्या हा. अशी एक दिवस गावरानी कीर्तन ऐका तुम्ही अभंग इकडं महाराज तिकडं त्या महाराजाचा टाळा मिळाच राहत नाही हा हे परमार्थाशिवाय देवाचंच गायन करण देवाचंच भजन करण याला दुसरं मध्ये काहीच आडोटायच घेत नाही लोक बरं का हा हे लेकरायला हे पैसे देल तुम्ही 10-5 रुपये आम्ही लेकरायला लावतो या याच कधी आनंदाला भजन. आपण नाच इंडिया काय बडबड कर ठेवा यायची बी पोरं चांगलेच आहे ना कोणाचे यायचे मग मी काय वाईट म्हणाले काय त्याले मग ते बी शिकवतील ना आता हा आता शिकवतील याच म्हणे. कधी या पडची नाव यांना दिली. पोरची याच कधी या वरची नाव दिली. आज पारकच याच कधी बरं या आज गाडी या- गाडी नाही तिच्या जवळ याच कधी दे. हे माणसं म्हणून माय ती बैले भांडत होती म्हणून तिची सवत बाप्पा हा. आता एक भेटणं मुश्किल झाली सवतच आणली बाई म्या मला बलजबरी करून आणली ना हा. तिला होत नव्हतं काही हा. हा हिला आज न करून हे झालं मग बोर हिला झालं असतं तर कळलं असतं कसं येतं मग आहे का नाही अरे हाय अरे नंतर येते तुमच्या दिंडीमध्ये ती उद्या अरे हाय एका जनार्दनी तो झाला दे ग तुझ्या बाळाला काजळ घे ग. औसेर जोदळा घे ग तुझ्या बाळाला काजळ घे ग तुझ्या पिंडाला काजळ घ्या ग तुझ्या पिल्ल्याला काजळ घे तुझ्या ग सोन्याला काजळ घ्या ग तुझ्या सोन्याला काजळ घे ग माय घे ना माय घ्या ना माय घे ना माय केसारी बने ग मैना काळे पोत मनी गे केसारी फणी ग मैना काळे पोत मनी गे हो केसारी फणी ग मैना काळे पोत म्हणे घे केसारी फणी ग मैना काळे पोत म्हणे घे एका जनार्दनी
मनाला जीवनावा माय काळ्या मनाला पंढरीच्या पायी पांडुरंगाला घेना माय घेना माय देना माय केसारी फणी बोल. काळे पोहत केसारी फणी गमैना काळे पोहत म्हणे गे केसारी फणी गमैना काळी पोत मनी घे केसारी फणी गमैना काळी पोत मनी घे ए, बाई ती आई म्हणे हा तुमचं गाव कोणतं आहे म्हणे सांगा म्हणे. मी काय सांगते ते दादा ना 100 रुपये दिले पाहिजे बघ काय नाव नाही सांगितलं ते म्हणे राजपूत या ठिकाणी हा. म्हणे तुमच्या- एलडी राजपूत एलडी वाले दादा यांच्याकडून 100 रुपये आलेले आहे. टाळ्या वाजवा एकदा. हा ते म्हणे तुम्ही कोण्या गावाचे परिचय करून द्या म्हणे. मी म्हणलं आमचं गाव केसवाडी आहे. केसवाडी कुठं आली हो माय केसवाडी केसवाडी आली. राहणार नाही केसवाडी डोकेगावाजवळ आली का ती डोकेगाव कुठं आलो माय हा तू सांग हो माय मला इकडं ती अक्का घेते तू पैसे इकडे आहे अक्का तू घे ग तू घे कुठं आली हो माय ती हा केसवाडी कुठं आली केसवाडी डोकेगावजवळ. डोकेगाव कुठं शिकायला ते हा डोकेगाव कानापूर जवळ. आता या महिला आपल्याला कार्यक्रमाला कधी बोलवलं तर त्याला पत्ता कळायला पाहिजे हा, आपण पत्ता. कोण्या गावचे आहे म्हणून लिहून घ्या पत्ता. हा कानापूर जवळ. कानापूर हा कानापूर कुठं आलंय कानापूर कपाळवाडी जवळ. कपाळवाडी पशी सारे खेडेपाडे जवळ जवळच हा. वाटते माहिती आहे हा. बरोबर हो कपाळवाडीच्या पुढे भुईपूर. भुईपूर मग जाती काय गोकुळला मग हा. आता आणि भुईपूरच्या पुढे भोमारे नागपूर. भोंबारे नागपूर हा सारे आणि त्याच्या बाजूला डोळेगाव. बाई अक्कानी पाय तुला हा बाजूला डोळेगाव. गोळेगाव हा हा आणि मग लागतं तोंडापूर. तोंडापूर हा हे सगळा माल इथेच गेला. किती होतं खरे. गरम गरम होते बाई हा. वरण पोळी हा सगळा माल गेला म्हणी तोंडापूरच्या पुढे तोंडापूरला. छातरवाडी. हा? तोंडापूरच्या पुढे छातरवाडी. छातडवाडी जिल्हा पोटेगाव बेसन भाकर बाया तोंडीला. बाया 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 खरंच ग पत्ता. बाई. पत्ता हा. पाहतो मी किती चांगले हा, चांगले ते बाई खेडेपाडे म्हणे तुम्हाला गाणं येतं का. हा हा तुम्हाला काही येतं का म्हणे अभंग गेभंग. हा मग का आम्ही तसेच हिंडतो काय. म्हणा आय, आणि गेले बाई उसाच्या दांडण. बाई दांडा ए गेले बाई उसाच्या दांडाला बाई दांडा आणल्या पाकोळ्या धरून बाई धरून. आणल्या पाकोळ्या धरून बाई धरून गेलं बाई भगवान भरून बाई भरून. गेलं बाई नवऱ्याला वाढून बाई वाढून गेलं बाई नवऱ्याला वाढून बाई वाढून. ए, गेलं बाई नवऱ्याला वाढून बाई वाढून खाल्लंय पोट भरून बाई भरून. पोट भरून बाई भरून हागलाय गोदडी भरून बाई भरून. काय म्हण राहिली हो बाई तू हो हा अहो हे गाणं असे वाईट ना मार्गाला गेलं तर वाईट होतं हा आणि चांगल्या मार्गाला गेलं चांगलं होतं. अशातलं गाणं आहे. अहो बाई यायचे नवरे माळकरी म्हणून येऊ दिलं ते ना हा. दिंडीमध्ये द्यायला हा म्हणून ते म्हणतो असे गादाडे लोकांनी आणले ते ना संगत चांगलेच आहे आमच्या गुरगुंडासारखे हा. तुम्हाला गुरगुंड व्हायला पाहिजे. आम्हाला 4 गुरगुंड आहे. हा 2 मुली बी तशाच्या आमच्या. काकडा हरिपाठ कीर्तन. एक मुलगी कीर्तन करती वागलगाव दिली बा. हा एक मुलगा कीर्तनकार आहे, एक गायनचारी आहे आणि आम्ही दोघं सगळे जाईल गावोगावी. काकडा हरिपाठ आमच्याकडे. काल ओपळीला होतो. काला झाला. घरी आलो आणि प्रदीप महाराज यांचा फोन आला. आम्ही हर सप्त्यामध्ये बी भारोड करतो एक दिवस. हे लेकरू बी किती वाजत दिवसभर वाजत ग माय हे आपले पिसवाचे गजानन बाबा महाराज, चांगलं कल्याण कर सगळे रे बापा ओळखीचे, त्याचं उंडणगावचे आपले मवाळचे बाबा आले. दिगंबर हा? बाबा. दिगंबा बापाचं काय आता वांदाच नाही बाई हा, हा बरेच जण आपले सगळे गंज ओळखीचे आपलंच असतात इथे. गणगोती हे सगळं हा आपल्या लग्नाला नव्हती बाई एवढं वराड हा, वराड हा. आमच्या लग्नाला खरीच तो नव्हतं. लग्नाला तो आळणवडाच होता माय हा? आळणवडा हा, आळंदवाडाच होता. हा बेसन पिठाचा. हा हा म्हणे आरती येते का म्हणे तुम्हाला. हा आरती. आरती म्हणा ना बाई मग तुम्ही आता. आय, जय जय व जय जय व जय उंदीर मामा. जय उंदीर मामा. तुमच्या झपटाची व तुमच्या
तुमच्या झडपेची बोलय गोडी आम्हा जय देव जय 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 उंदीर मामा जय उंदीर मामा तुमच्या शब्दाची व तुमच्या झडपेची बोलय गोडी आम्हा जय 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 खाली लोटवांगण वंदिन डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमालिंगन आनंद पूजन भय वाळीन म्हणे कवाय या कोण आहे याच्यातली बाई मला तर अजून कोणच म्हणलेली बाई आरती अहो संसारातली आरती ना संसारातली आरती बायको हो हा नवरा कुत्र्या मांजऱ्याची चालली धडपड हा किती कमवते माग येतच नाही ना हा 100 क्विंटल मक्का झाली म्हणजे आखिंदा झाली पाहिजे ती हा धडपडच आहे ना भाऊ ही. देव देव राहिला त्याला देव राहिला कष्ट करता ते वावरायला की बरं का हे महाराज शेतकरी ओळखले का? हा ओळखीचे आपलेच महाराज आहे ते बी महाराजची आहे ना हा? है ना हा. हा. अरे हाय ओके सारी फणी गमैना काळी पोत मनी गे केसारी फणी गमैना काळी पोत मनी गे सारे फणे गमैना काळे पोत म्हणे घे हे सारे फणे गमैना काळे पोत म्हणे घे काळी पोत मनी घे काळे पोत म्हणे घे काळी पोत मनी घे काळे पोत म्हणे घे केसारी फणी गमैना काळी पोत मनी गे केसारी फणी गमैना काळी पोत मनी केसारे फणे गमैना काळे पोत म्हणे घे केसारे फणे गमैना काळे पोत म्हणे घे हो. गजानन महाराज की जय राती बिन हरा गरजा शिवाज राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाज राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाज राजा हो गिरसी खरी गिरटा परी हो गिरसी खरी गिरटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला 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 तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाज राजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाज राजा हो युगा युगाचा गडकांधार येवन चाकरी येडी म्हणता येला ग बाई येडी म्हणता येला येडी म्हणता येला बाई ग येडी म्हणता येला अहो येडी येडी म्हणता येला अहो येडी येडी म्हणता येला साऱ्या बाया जंपर घालून आले तू उघडी कस काय आली व मी एकटी येईल काहीला धाक दरोडा आहे का नाही तुला काय ना बायाचे जंपराच्या बाया किती लांबल्या आणि तो काय आहे दप्तर उघडं. ती म्हणते शिटीतली मी काय बाई शिटीतीला पाहून बाया पळण माया रोडनं कोण राहणार नाही बाई ही म्हणती ती बाया पुरी बनिलीच घालते आणि बाया बी बनिलीच घालते आणि मी शिकते एक करंट लावते काय डोक्याला हिचं डोकं चालू नाही राहिलं बाई हा चार्जिंग करून घे हा चार्जर आणले तू येड्याने काय असं ये आणि हे कुकू काय तेल साखर तिचं काय साऱ्या बायाचं तो लावलं काय हे सवाशी नाही बाई कलियुगामध्ये मार संकट आलं संकट आलं बाय बाई संकट आलं हिच्यावर ती म्हणते बाया टिकल्या लावते मी त्याच्या वारसा मी कुक लावते म्हणते त्याच्या नवऱ्याचं आयुष्य वाढून म्हणून मी कुठे बाय बाई काय मुक्ता बाई आपली या ना कुकू वायाला घातलं हा? अहो, कैकीच्या कपाळात अहो द्या
किल्ल्यावर 1.25 किलो पण आता काय तिथली आपण महाराजांची रेल्वेची जंपर होते का याच्यामध्ये आता बघा काय भाई कोण म्हणजे आंघोळी चिपकोटी 12 महिने टाकला पाय बाई याच्या नवऱ्याचं आयुष्य वाढ म्हणून मी कुठे बी कुकू लावते. पाय हा सीते मायने विचारलं नव्हतं का? हा हा सीतामाईनं काय विचारलं होतं बाई बरोबर रामचंद्राला रामचंद्राला का कोणाला विचारलं होतं? मारुतीला. मारुतीला ए, विचारलं मारुतीला ना सीतेला विचारलं हा म्हणे सीतामाय तू कुंकू काऊन लावती म्हणून का? भांगामध्ये कुकू कोण भरती. हा मग सीतेनं काय उत्तर दिलं म्हणे हा. माझ्या नवऱ्याचं आयुष्य वाढतं म्हणून म्हणे कुकू भरते म्हणे. हा मग मारुती म्हणे जर आयुष्य वाढत असेल रामाचं तर मारुतीला ना पुऱ्या अंगाला शेंदूर लावला म्हणून दात झाले ते काय भक्तीच्या ते वाटण मध्ये लावल्या सुबटा म्हणून भक्तीमध्ये त्याला दात झाले ते भक्तीचे. हुशार आहे बाई ती मावर संकट आलं आता उद्यापासून तरी कुकू लावा नवऱ्याच्या नावाचं. हा अरे मी कधी कुकू लावत नाही तर मी हिच्या हातची भाकर खात नाही आणि मेले खात्या कुशाल टिकली लागलं असलं तिच्या हातची. अरे अरे येतो म्हणजे तिच्यामध्ये काय फरक आहे? काही फरक नाही बाई तू आता शिकवलं का त्या बरोबर लावत्या कुंकू मग? ते शेगावना असं मस्त माय गजानन बाबाची टोन कुंकू लावणार भागात बी लावा जाईन त्या भांग बी भरा जाईन पहिले हा. हिरीचं पाणी काढे आई तिच्याच मिळाली आई. हा याच्याच मध्ये आई आपली हा, का हा हिरीचं पाणी काढे तर नागावर वगळे त्या वगळ जेवढा वगळ गेला तेव्हा नवऱ्याचं आयुष्य 100 वर्ष जगत होतं. आणि आता 45 वर्षात क्या हो 7 बाई. वर्ष बी टिकत नाही. आपल्या दोघीचं काही वांधाच नाही बाई नाही का बरं हा, आपल्याला तू बी काही लावते मी वांधा बी नाही. लावते हा. हा तू बी लावते मी बी लावते बाई आता हा, आपला मी काही कुठे वांधा नाही लावते? बरं हा मी त्या बी आता याच्यासाठी एकीला सांगा जाईन याच्यासाठी हा. बी लावते मी त्या याच्या द्वारकाबाई नवऱ्याचं शिलोडच्या आयुष्य बोराडे मावशी बी कुंकूच लावती म्हणा हा? हा बरं झालं कुकून टिळा आहे आणि तीळ साखरात आहे म्हणून कुकू आहे नाही तर या ना तर तेवढं असतं चांदीला. सांदीला पडलं असतं बरोबर हा आहे. देवानं बरं तेवढं ठेवलं तीळ साखरात. अरे हाय 8 दिवसा बाजाराला जाते 8 दिवसा बाजाराला जाते 50 केळे मागून आणते आदला आदला बिगाबा खाते ददुल्याच्या हाती शिलटा देते ओ येडी येडी म्हणता मला ओ येडी येडी म्हणता मला अहो येडी येडी म्हणता मला अहो येडी येडी म्हणता मला येडी म्हणता येला बाई ग भोळी म्हणता येला येडी म्हणता येला ग बाई भोळी म्हणता येला येडी म्हणता येला बाई ग भोळी म्हणता येला येडी म्हणता येला ग बाई भोळी म्हणता येला येडी येडी म्हणता येला ओ येडी येडी म्हणता येला अहो येडी येडी म्हणता येला अहो येडी येडी म्हणता येला कवा हा? मला कशी लाज वाटू राहिली बाई मला तुझ्याकडे पास नाही वाटू राहिलं काय मला पाणी अशा वाटू राहिलं? मला असे भरून डोक्यावर पदर लंबाल्या बाया तू अशी उघडी पागडी पा वाटून नाही राहिलं हो माय मला अहो मी ती हा. गवळण ऐकली कोणती तेव्हापासून डोक्यावर पदर घेत नाही. हा डोईचा पदर आला खांद्यावरी बरल्या बाजारी जाई नवी बाया म्हणून तेव्हापासून पदर नाही घेत. लय हुशार झाली बाई आज आहे ना प्रकाश महाराजाला विचारा 1 डझन केळं खाती बाई ती आज ती पोळी जाऊन नाही राहिली अशी गाडी तिथल्या गाडीत तिला वाटे पळा कधी येतं आपलं बस स्टँड मंदिर कधी येतो गाडीत अशी पळू राहिली गाडीत मला म्हणते गावाला कशाला गेलती हो तू आपल्याला जायचं ना
तिला केळं सापडली नाही आज पोळी बरोबर खायला शिखरण करायला ना शिलटे आले असते तुमच्याकडे बरं का केळाचे. अरे 8 दिवसा पोळीची नाणी 8 दिवसा पोळीची नाणी हंडा हंडा पाणी मोरवा मोरवा औ येडी येडी म्हणता मला औ येडी येडी म्हणता मला ओ येडे येडे म्हणता मला ओ येडे येडे म्हणता येला येडी म्हणता येला बाई ग भोळे म्हणता येला येडे म्हणता येला ग बाई भोळे म्हणता येला येडी म्हणता येला बाई ग भोळे म्हणता येला येडी म्हणता येला ग बाई भोळे म्हणता येला येडी येडी म्हणता येला औ येडी येडी म्हणता येला ओ येडे येडे म्हणता येला ओ भोळे भोळे म्हणता येला फक्त एकदा कधी दिंडीला कधी असली न बाई तुम्हाला येडी करून टाकन ती अशा पावल्या खेळते तुम्हाला काय सांगू. हो ध्यान येतली ना काहीच नाही पा भगवान महाराज जंजाळाच्या दिंडीत राहते ती बायला कळतच नाही किती लांब आली न काय आली पाय बाई जंपर घ्यायला दे ना कहो बाई तिला. हा हा ताई ना तिला 10 रुपये दिले. हा मैं दीदी 10 थी. रुपये दिले. हा बाकर बाशी जाऊन दे. बाशी असं का हा बया कने गावाची बाई दामणगाव पाय. बाशी म्हणे मै पा कसं तिला गणगोतले कळतं बाई. ही तिच्या पक्षी लहान बाशी घे बाई. अरे वालमाय वालमाय वालव बाई कल्याण मेरी त्याच्या नावाचं एक गाणं म्हणते बाई. म्हणा बाई म्हणा आय टिटवा चिचीचे लगन बाई हे लगन लगाना, टिटवा चिचीचे लगन बाई लगाना. त्याच्या मनीवर हरी कोण कोण बाई कोण कोण आन सवती सवती भांगती बाई बाई भांडती ये कोणरीला काय म्हणती बाई काय काय म्हणते लाल लाल साडी नेस म्हणती बाई नेस म्हणते पाटील नवला कर म्हणती बाई कर म्हणते आन सोनारात घर घुसमंती बाई घुसमंती बाई घुसमंती बाई. हो काय माय गळ्यात पडते काय माय अहो मला तालच नाही येतो. ले ताल येतो म्हणती मला. कुठे पकवात वाजला की मी पळत सुट्टी आहे पाटाला काकड्याला. अहो बाई असं शियड पाहिजे मग परमार्थाचं शियड पाहिजे काही माणसाला तर भेटत आहे परमार्थ. हा यायचे म्हणजे आपण आता पुढच्या वर्षी पावडी शिकवायला नाही ना बाय आमदा तर काही जमलं नाही. दिवाळी दसरा दादुल्याची नानी अरे दिवाळी दसरा दादुल्याचे नाण्या शिंपी शिंपी लोणी मोरवा मोरवा पाणी. औ येडी येडी म्हणता येला औ येडी येडी म्हणता येला ओ येडे येडे म्हणता येला ओ येडे येडे म्हणता येला येडी म्हणता येला बाई ग भोळे म्हणता येला येडे म्हणता येला ग बाई भोळे म्हणता येला येडी येडी म्हणता येला औ येडी येडी म्हणता येला येडे येडे म्हणता येला अग भोळे भोळे म्हणता येला बाई अशा 2-4 थाईल्या लावल्या तिनं तिला वाटलं पैठणची पंढरपूरची जत्रा आहे का नो आपले वारी. अहो माय तिला वाटलं इकून आले का याच्यात टाको जाऊ बिस्किटच्या पुढे इकून आले का शेंगदाण्याची पट्टी. हो बाई असे गोथोडे बांधले असते तिनं पण काय करा आता. वारीसाठी काम येते बाई. हा हा या या वारीत फक्त बा जेवण करणे आणि चालणे आहे की नाही. हा बीसी बी देत नाही ही बिशी बी देत नाही बाई पाय बाई. सगळं माझ्या जवळच राहते मग काय बीसी द्या. घाबरण नाही त्यांनी एखादी बाई थांब थांब राहू द्या का म्हणे हा. अहो
नाव घ्या म्हणे तुम्ही. वंदना अक्का म्हणे का हा, घे. बया वंदना अक्का हो. अहो दोघीचा नवरा एकाची बाई आमचा हा. घे. अगं सोन्याची तुळस मोत्याचा कळस देवदास महाराजाचं नाव घेते भारुड मनाची इळस. हा काय सांगू, उन्हा उन्हा भात त्याच्यात खूप असला हात, दारकी माया जीवाच्या आत, पांडुरंगाची आम्हाला दोघाला साथ. ले हुशारी बाई ती ले चांग माझ्या भावायला बी काही म्हणती ती हा. हे कधी माग हा, लागले ना यमा तिच्या भाऊ ये यो. तिचा भाऊ ये शिवाजी. हा शिवाजी मांडवाच्या झाडी, मांडवाच्या झाडी सांडलं बेसन, त्या भावाचं डुंगणरेला ठेसन. किती किती मस्त म्हणती पा एक येतो लहान भाऊ ये आखी देव प्रकाश महाराज मवळचा. हा दारी होती देवळी देवळी ती किसनी. हा. ये बसला आगाला डुकराला मारली दुसरी. अहो पोरी भेटून राहिल्या 2-2 लाख रुपये घ्या म्हणत्या. भेटली कशी तरी तुम्हाला हे लक्षात ठेवा. माझ्या भावाच्या नावानं चांगलं तोंडाला येऊ द्या. मग पा किती आशा तुम्ही बाई. सोन्याची सुकणी मोत्यानं गुपणी, हिच्या तोंडात मांजरनी मुतली माझ्या भावाला काही म्हणती. मांडवाची दाढी. हा. हा? आता नको म्हणू बाई काही मांडवाच्या दाढी. मांडवादार नाही आता. मांडवाच्या दाढी शिकवलो तर हा, हा? हा. त्या भावाच्या टुंगाला कुत्र येऊन जमत. जिरे माळाचं पोरग मला येऊन सांगतो. मग पोरगा मग पो का आंधळे काय पुत्र येऊस तर एका जनार्दनी भोळी, एका जनार्दनी भोळी, 12 खणाची शिवली, चोळी हे बिने पुरली लावली आत्मनाला ती धोळी. औ येडी येडी म्हणता येला, औ येडी येडी म्हणता येला. अहो येडी येडी म्हणता येला, अहो येडी येडी म्हणता येला. येडी म्हणता येला बाई ग भोळे म्हणता येला. येडी म्हणता येला ग बाई भोळी म्हणता येला. येडी म्हणता येला बाई ग भोळे म्हणता येला. येडी म्हणता येला बाई भोळी म्हणता येला. येडी म्हणता येला, औ येडी येडी म्हणता येला. अहो येडी येडी म्हणता येला, अहो येडी येडी म्हणता येला. बस आता गवळण म्हण, यायला बी जाणं पडतं, झोपा याच्या. सगळ्या जणी उभे राहा आता. नाचा जर पाय अशा तुमचे नाचा जणी बरं बाई. दर्शक. हा. उठा बरं. चला उभं राहा सगळ्या जणी. अशा मस्त हा, पावल्या राहा खेळा. उभ्या सगळ्या जणी. हा. अरे. हाय. एका पायाने लंगडा. ओ असं कसा देवाचा देवता कडा, देव एका पायाने लंगडा. असं कसा देवाचा देवता कडा, देव एका पायाने लंगडा. असं कसा देवाचा देव तकडा, देव एका पायाने लंगडा. असं कसा देवाचा देव तकडा, देव एका पायाने लंगडा. ओ असं कसा देवाचा देवता कडा, देव एका पायाने लंगडा. असं कसा देवाचा देवता कडा, देव एका पायाने लंगडा. देव एका पायाने लंगडा. हो देव एका पायाने लंगडा. देव एका पायाने लंगडा. देव एका पायाने लंगडा. असं कसा देवाचा देव तकडा, देव एका असं कसा देवाचा देव तकडा, देव एका पायाने लंगडा. असं कसा देवाचा देव ठगडा, देव एका पायाने लंगडा. असं कसा देवाचा देव ठगडा, देव देव एका पायाने लंगडा. तरणखेड मोकळी म्हणा, तरणखेड. दूध खातो, गवळघरी जातो दही दूध खातो. घरी जातो दही दूध खातो. हा गवळघरी जातो दही दूध खातो. हा दुधाचा रबडा. हो करीता या दुधाचा रबडा. असं कसा देवाचा देव तकडा, देव एका पायाने लंगडा. असं कसा देवाचा देव
लंगडा माणसं माणसं देव एका पायाने लंगडा एका पायाने लंगडा एका पायाने लंगडा असं कसं देवाचं जय हो. एका पायाने लंगडा ए असं कसं देवाचं देव लंगडा एका पायाने लंगडा हो असं कसं देवाचा देव तगडा देव एका पायाने लंगडा असं कसं देवाचा देव तगडा देव एका पायाने लंगडा बळवंती जातो कीर्तन हे करीतो वाळवंटी जातो कीर्तन करतो बळवंती जातो कीर्तन हे करीतो वाळवंटी जातो कीर्तन करतो संताची झगडा खेळ साधू संतांची जगणा हे असं कसं देवाचा देव तगडा देव एका पायाने लंगडा असं कसं देवाचा देव तगडा देव एका पायाने लंगडा असं कसं देवाचा देव तगडा देव एका पायाने लंगडा हो असं कसं देवाचा देव तगडा देव एका पायाने लंगडा पायाने लंगडा एका पायाने लंगडा हो एक जनार्दनी भिक्षवाड माये एका जनार्दनी भिक्षवण माये एक जनार्दनी भिक्षवाड माये एका जनार्दनी भिक्षवण देव माये एका नाथाचा बछडा देव एका नाथाचा बछडा देव एका नाथाचा बछडा देव एका नाथाचा बछडा हे असं कसं देवाचा देव एका पायाने लंगडा जय हो जय हो असं देवाचा देव तगडा देव एका पायाने लंगडा असं कसं देवाचा देव तगडा देव एका पायाने लंगडा असं कसं देवाचा देव तगडा एका पायाने लंगडा हे असं कसं देवाचा देव तगडा देव एका पायाने लंगडा असं कसं देवाचा देव तगडा देव एका पायाने लंगडा श्रीराम जय राम जय जय राम 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 ओ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम चरणासी तुझ्या लागो माझे मन चरणासी तुझ्या लागो माझे मन जय गजानन बोल श्री गजानन जय गजानन बोल श्री गजानन ओ जय गजानन बोला श्री गजानन जय गजानन बोला श्री गजानन चरणासी तुझ्या लागो माझे मन चरणासी तुझ्या लागो माझे मन जय गजानन बोल श्री गजानन जय गजानन बोल श्री गजानन ओ जय गजानन बोला श्री गजानन जय गजानन बोला श्री गजानन हॅलो गजानन महाराज की जय अरे मुळीच नव्हतं रे कान्हा काना खाना काना कान्हा 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 मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना हरी बोल. तुझ्यासाठी 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 आले बना काना रे तुझ्यासाठी आले बना खरंच काना तुझ्यासाठी आले बना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले बना काना रे तुझ्यासाठी आले मना वना रे तुझ्यासाठी आले मना तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडेल घरदार तुझ्यासाठी सोडेल संसार हो मुरली वाजवितो काना कुंजवना मुरली वाजवितो
गुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना तुझ्यासाठी आले वना मुळीच नव्हतं रे खाना माझा मना मुळीच नव्हतं रे खाना माझा मना हो तुझ्यासाठी 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 आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्यासाठी केली मी एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवासे तुझ्यासाठी तुझ्यासाठी राहिले उपवासे. हो मुरली वाजवितो काना गुंजवना मुरली वाजवितो काना गुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना तुझ्यासाठी आले वना मुळीच नव्हतं रे खाना माझा मना मुळीच नव्हतं रे खाना माझा मना तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना आले म्हणा एका जनार्दनी विनविरादा शरण आले तुला रे गोविंदा जनार्दनी विनविती राधा शरण आले तुला गोविंदा ओ एका जनार्दनी विनविरादा शरण आले तुला रे गोविंदा शरण आले तुला गोविंदा शरण आले तुला गोविंदा ओ मुरली वाजवितो काना गुंजवना मुरली वाजवितो काना गुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना गजानन महाराज की जय आज के आनंद की जय हो. आजचा कार्यक्रम याच ठिकाणी सांगता झालेली आहे आमचे भरोड रत्न आमचे ताई साहेब द्वारकाताई आणि देवीदास महाराज आम्ही लहान लहान असताना छोटे छोटे असताना त्यांनी आमचा सांभाळ केलेला आहे आणि आम्हाला त्यांनी ह्या लाईनला लावलेलं आहे त्यांचे दोन मुलं एक मुलगा कीर्तनकार आहे एक मोठा मृदंगाचार्य एक गायनाचार्य आहे आणि मुली दोन कीर्तनकार आहे त्यांचं एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरतात ते पुणे मुंबई कार्यक्रमाला एक दिवस पण घरात घरी काहीच नाही शेत नाही बाडी नाही पण त्यांचा संसार एकदम सुखी आहे कारण त्यांनी मुलांना संस्कार दिलेले देवीदास महाराज बोराडे आणि ताईसाहेब यांचं परत टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे कार्यक्रम संपला आता आराम करा सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्या मार्गाला लागायचं आहे जय गजानन जय गजानन गजानन